सत्य लग्नानंतरचे पहाटेचे 5 वाजली होते. अजूनही रमा उठली नव्हती. रमा, अगं रमा, सासूबाई आवाज देत होत्या. तेवढ्यात आतून आवाज आला. होय, उठले मी, रमा म्हणाली. सासूबाईंनी तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि त्या आत गेल्या. रमा 20 वर्षाची असताना तिचं लग्न झालं. घरात सासू सासरे, नणंद, दीर आणि 2 भाऊ असे सगळे होते. सासरे गोविंदराव कोर्टात वकील होते. त्यांचे 2 मुलगे अखिलेश आणि प्रशांत हेही व्यवसायाने वकील होते. सासूबाई शाळेत शिक्षिका होत्या आणि नणंद MBBSच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. दोन्ही भाऊ कामात खूप व्यस्त असल्यामुळे त्यांचं लग्न उशिरा होतं. वय 40च्या जवळपास पोचल्यावर शेवटी लहान मुलगा प्रशांतचं रमाशी लग्न झालं. रमा गरीब घरातली होती. तिच्या आईवडिलांना 5 मुली होत्या. त्यात रमा सर्वात मोठी. ती 12वी शिकलेली होती. मुलगी शहरात राहणार. घर श्रीमंत असल्यामुळे जरी प्रशांत वयाने मोठा असला तरी तिच्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला. पण लग्न होऊन घरात आल्यापासून तिला कधीच सून म्हणून मान मिळालेला नाही. प्रशांत फक्त रात्रीपुरताच नवरा होता. त्यानंतर तो तिच्याकडे लक्षही देत नव्हता. सासूबाईंना तर ती त्याच्या वैयक्तिक कामासाठी मिळालेली बाईच वाटत होती. घरकामासोबतच पाय दाबणे, मालिश करणे ही तिचे रोजचे काम झाली होती. घरातील सगळेजण 7 वाजता उठत, पण रमाला मात्र 5 वाजता उठावं लागत होतं. हे सगळं करत करत रमा आता कंटाळली होती. तिला वाटत होतं की घरात सगळे शिकलेले आहेत तर तिलाही पुढे शिकवतील, पण तसं काहीच झालं नाही. एकदा तिने प्रशांतला विचारलं, मला पुढे शिकायचं आहे, मलाही तुमच्यासारखं वकील व्हायचं आहे. हे ऐकताच तो तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, तू आणि वकील, तुझी लायकी आहे का वकील व्हायची? आमची बरोबरी करशील? असं म्हणत त्याने तिला 2 थापडा मारल्या. तिचा गाल सुजला. सासूबाईंना कळल्यावर त्या म्हणाला, तुला काय गरज आहे शिकायची? 2 वेळेचं पोटभर खायला मिळतं ना, मग कशाला काम आणि शिक्षण? एकदा रमाचे वडील तिला भेटायला आले होते, पण सासूबाईंनी खोटं सांगितलं की रमा नवऱ्याबरोबर बाहेर गेली आहे. रमाला बेडरूमच्या बाहेर न पडण्याची ताकीद दिली होती, नाहीतर कायमची बाहेर जावं लागेल अशी धमकी दिली होती. बिचारी रमा काही न बोलता गप्प बसली, कारण ती घरात मोठी मुलगी होती. जर ती माहेरी परत गेली तर तिच्या बहिणींचं आणि वडिलांचं काय होईल या विचाराने ती शांत राहिली. दिवस मागून दिवस जात होते. आज रमाला एक मुलगाही आहे, पण तरीही घरात तिला आत्मसन्मान मिळालेला नाही. आजही तिला गरीब घरची आहे, ती त्यांच्या स्टेटसला शोभत नाही याची सतत जाणीव करून दिली जाते. पण रमा सगळं मुकाट्याने सहन करते. कशासाठी? समाजासाठी, आई वडिलांच्या अब्रूसाठी. पण रमाचं काय? तिच्या मनाचं काय? आपल्या समाजात अशा कित्येक रमा आहेत ज्या आयुष्य असंच जगत राहतात, कधी आई वडिलांसाठी, कधी नवऱ्यांसाठी, तर कधी मुलांसाठी. या पलीकडेही आयुष्य असतं हा विचारही त्या करत नाहीत. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.